नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली मते आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज सोयाबीन पिकामध्ये आलेलो आहो. बघा, हे आपलं हुतुतू सोयाबीन आणि प्रभाकर अंकुर सोयाबीन आहे. आजच्या डेटमध्ये या सोयाबीनला 50 दिवसाचा कालावधी झालेला आहे. फुलावर आहे बघा, आणि फुलाचं रूपांतर चलपीमध्ये होत आहे. शेतकरी मित्रांनो बघा बारीक. तर आता विषय हा आहे शेतकरी मित्रांनो, अमावस्या आहे. अमावस्या संपली तर पुढील 3 दिवस घनदाट अंधारामध्ये अळीचे पतंग अंडी टाकतात. तर चलपीवर आहे, फुल आहे, फवारणी करावी का, तर याच विषयी बघूया आणि कोणती करावी हे पण पाहूया आपण शेतकरी मित्रांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकऱ्यांचे सोयाबीन आता फुल अवस्थामध्ये आणि चलप अवस्थामध्ये आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, पाऊस नाही, काही भागात पाऊस पण नाही आहे आणि ओलावा कमी आहे, नाही का. पण सोयाबीन तुमचे वाढले असतील आणि या अवस्थामध्ये आहे आपलं सोयाबीन. बघा, माझ्या ही सोयाबीन पिकावर कात्रा आहे अळीचा, बघा आहे का नाही. अळी मात्र दिसत नाही, अळी मात्र दिसत नाही. पण बारीक निरीक्षण जर केलं तर आपल्याला अळी दिसते. तर शेतकरी मित्रांनो, समोर ढगाळ वातावरण आहे. अशा वातावरणात अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर यासाठी आपण एक इमॅमॅक्टिन बेल्जेटची फवारणी घेऊ शकतो, एक टील बुरशीनाशक घेऊ शकतो. हे दोन जर कंटेन आपण फवारणी केली तर अळीचंही आपल्याला नियंत्रण करता येईल. आणि टील बुरशीनाशक समोर जर पाऊस राहिला, पाऊस असला, कारण की आपलं सोयाबीन कोण्या अवस्थेमध्ये आहे, चलप अवस्थेमध्ये आहे. हे बघा, शेंग धरत आहे, हे बघा आहे का नाही. हे बघा, शेंग चलपीवर आहे. आता हे बघा, पूर्ण बारीक चलप लागलेला आहे. तर समोर बुरशी वाढू नये यासाठी पाणी जर राहिला तर शेंगवर बुरशी येते. तर यासाठी टील अशी फवारणी घ्यावी शेतकरी मित्रांनो. तर आपणही आता येत्या 1-2 दिवसात आपण फवारणी करणार आहोत सोयाबीन पिकावर. पावसाचा अंदाज पाहून, समोर जर पाऊस असेल तर अजून 1-2 दिवस जास्त वाढील. कारण की ढगाळ वातावरण असलं, पाऊस येत असला तर फवारणी थांबवावी लागेल आपल्याला शेतकरी मित्रांनो. कारण की फवारताना जर पाऊस आला तर फवारणी व्यवस्थित होत नाही. तर कीटकाचा अंदाज घेऊन, अळीचा अंदाज घेऊन फवारणी करा शेतकरी मित्रांनो. अळी दिसली की लगेच फवारणी करू नका. 1-2 अळ्या दिसल्या की फवारणी करू नका. नुकसानाची पातळी बघा किती आहे. कारण की बरेचसे भागात पाण्यानं ताण मारलेला आहे, पाऊस नाही आहे. अशा अवस्थामध्ये जर आपण एक फवारणी घेतली, अळीचं प्रमाण कमी आहे आणि समोर भीतीपायी जर फवारणी घेतली तर काय होईल शेतकरी मित्रांनो, या अवस्थामध्ये ओल कमी आहे. कारण की बरेच जरी 10-12 दिवस झाले पाऊस नाही आणि शेंग अवस्था, फुल अवस्था, या अवस्थामध्ये जर ओल कमी पडली जमिनीतली तर फुलगळ होऊ शकते शेतकरी मित्रांनो. फुलगळ होते. या अवस्थामध्येच भरपूर ओल पाहिजे जमिनीमध्ये. असे भागात शेतकरी मित्रांनो 2-3 ऑगस्ट पासून पाणी नाही, त्याच तारखेपर्यंत पाऊस आलेला होता, नाही का. तर आपला सोयाबीनची अवस्था बघूनच फवारणी करा शेतकरी मित्रांनो. आणि जर अळी असेल, भरपूर अळी असेल, अळीचा कात्रा भरपूर असेल तर फवारणी आवश्यकच आहे. नक्की एक इमॅमॅक्टिन बेल्जोइड आणि टिल्ट बुरशीनाशक, बस हे दोनच कंटेंट पाहिजे शेतकरी मित्रांनो. बाकी फुल याचं. आणि जर तुमच्या याच्यावर पांढरी माशी जर असेल, रोग शोषण करणारी किडी जर असेल, एक रॉनफेन, ते त्याचे कंट्रोल होईल. अशा पद्धतीने आपली एक फवारणी आहे शेतकरी मित्रांनो. आणि आपली दुसरी फवारणी राहणार आहे. तर आता आपली फवारणी तेच राहणार आहे, एक इमॅमॅक्टिन आणि
दुसरं टिल्ट बुरशीनाशक. खताची फवारणी काही आवश्यकता नाही आहे माझ्या सोयाबीनला, कारण की सोयाबीनची अवस्था खूप चांगली आहे नाही का. फुलाचं रूपांतर चलपीमध्ये होत आहे बघा, चलप पकडलेला आहे ना. 50 दिवसाच्या कालावधीमध्ये चलप आलं. आता 60-65 दिवसाच्या कालावधी माझ्या सोयाबीनला शेंग राहील, शेंग अवस्था राहील नाही का. तिकडं 70-75-80 मध्ये शेंगा राहील. काही शेंगेमध्ये दाणे पण पडणार, शेंगा रे. 75-80-85 कालावधीमध्ये शेंगा दिसणार शेतकरी मित्रांनो माझ्या सोयाबीनला. आणि पूर्ण आता बघा, अजून जर 8 दिवस आपण फवारणीसाठी थांबलं तर आपल्या सोयाबीनला शेंगा दिसणार. चलप शेंगा दोन्ही अवस्था, आणि फुलाची अवस्था कमी होऊन जाणार. आणि फुलगड नाही आहे शेतकरी मित्रांनो माझ्या सोयाबीनमध्ये. जिथलं फुल आलं तिथलं ही फुल धरलेलं आहे. 1-2% आहे गड, जास्त आहे नाही. बघा आता जर आपण बुडामध्ये पाहिलं, कारण की नॅचरल इथं फुलांची गड होते शेतकरी मित्रांनो. तर हे बघा, आणि आपण सोयाबीनमध्ये फिरतो त्या नाही होते. हे बघा आहे, हे बघा अशी गड होते, हे नैसर्गिकरित्या गड होते. तर आता हे पूर्ण, आता पाऊस पण नाही आहे, आणि हेच जर सूर्यप्रकाश असताना भरपूर शेतकरी मित्रांनो, सूर्यप्रकाश, तर हे जे काही दुसरं फूल आहे आपलं, हे पूर्ण फूल शेंगीमध्ये रूपांतर झालं असतं नाही का. ढगाळ वातावरणामुळे काय होते, अळी येते आणि पिकांना पोषक तत्व भेटत नाही. म्हणजे खाद्य निर्माण करण्याला, म्हणजे क्लोरोफिल घटक जो काही प्रकाशाची क्रिया आहे ते व्यवस्थित मिळत नाही. अशा ढगाळ वातावरणात पीक ग्रोथ होत नाही शेतकरी मित्रांनो. पण अशाच सावलीमध्ये फवारणी व्यवस्थित होते. आणि तुमच्या परिसरात पाऊस आहे का शेतकरी मित्रांनो? आता बरेच दिवस झाले, 10-12 दिवस झाले, काही भागात 15 दिवस झाले असतील, सोयाबीनला पाण्याची आवश्यकता आहे. या अशा अवस्थामध्ये शेतकरी मित्रांनो बघा, माझं सोयाबीन कसं आहे, 50 दिवसाचं सोयाबीन आहे, आणि चलप फूल आहे का नाही, हे आणि शेंग, बारीक शेंग पण आहे. तर अशी अवस्थामध्ये जर जमिनीमधली जर ओल कमी झाली तर शेतकरी मित्रांनो फुलगड, बारीक चलपही शेंगा गडते. आणि आपण या अवस्थामध्ये, आता अमावस्या आहे, संपली अमावस्या, आणि शेतकरी मित्रांनो यास पिरियडमध्ये जमिनीमध्ये ओलावाही कमी आहे नाही का. तर काही बरेचशा शेतकऱ्यांनी फवारणी पण केलेली आहे. पण फवारणी करताना ज्या शेतकऱ्यांची फवारणी झाली आहे तिथून 2-3 दिवसात जर ओल कमी, कारण की फवारणीने काय होते शेतकरी मित्रांनो, हीट पकडते ना, ओल कमी होते. कारण की आंतरप्रवाही औषध मारतो आपण, गॅस पॉयझन मारतो नाही का. इथल्या वाढल्या पिकामध्ये गॅस पॉयझन नाही का, बरेचसे सुपर नाही का गॅस पॉयझन मारतात. कारण की अंदर अडी राहते ना, अंदरपर्यंत फवारणा गॅस निर्माण होईल, फवारणी करतात. अशा हीट निर्माण होऊन तर ओल कमी होईल, आणि जर उघाड राहिली तर फुलगड शेंगड होऊ शकते शेतकरी म्हणतो, बारीक चलपगड. तर जास्त सकाळी फवारणी करावी थंड्या मोसममध्ये, दुपारला फवारणी करून. आणि जर फवारणीनंतर लगेच जर पाणी आला 2-3 तासाने तर तिथलं होणार नाही शेतकरी, नुकसान होणार नाही. काळजी घ्या आपल्या पिकाची. तर कसं वाटलं आपल्या या 50 दिवसात आपलं हुतुतू आणि प्रभाकर अंकुर सोयाबीन शेतकरी मित्रांनो? हुतुतूलाही आहे, हे बघा हुतू चलप पकडत आहे. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. आपण, तुम्ही कोणती फवारणी करणार आहे आता चलप आणि शेंग अवस्थामध्ये, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. धन्यवाद.